कोरोना काळात देशभरात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या थाळीनाद घंटानादाबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी खळबळजनक दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोरोनात पंतप्रधान मोदींनी जनतेला थाळीनाद करून भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं, मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोडी सुरू होती असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील भाषणात केलाय। हा थाळीनाद रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्यासाठी असल्याचा दावा राहुल सोलापूरकरांनी केलाय। तर संपूर्ण देशभरात थाळीनाद घंटानाद सुरू असताना योगी आदित्यनाथ रामलल्लाची मूर्ती घेऊन अयोध्येच्या मंदिराकडे जात होते। पंतप्रधान मोदींनीच ही शक्कल लढवली होती असा दावा सोलापूरकरांनी केलाय। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अभिनेते राहुल सोलापूरकरांनी नेमका काय दावा केला आणि नेमकं काय सत्य आहे ते पाहूया। 25 मार्च 2020 हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण होता, गुढीपाडवा। आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं की या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी 8:30 ते 9:30 एक तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, आपल्या घरासमोरचं अंगण असेल, जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा, झांजा, थाळ्या जे शक्य असेल ते वाजवा। ज्यांचा अगदी देवधर्मावरती विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या। पण आपल्यापैकी कोणालाही माहित नसलेली गोष्ट आता सांगतो। अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता। योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि 1.3 किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या, झांजा, घंटा वाजवत होता। दरम्यान यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं होतं तेही पाहूया। मैं चाहता हूं कि 22 मार्च रविवार के दिन हम ऐसे सभी लोगों को धन्यवाद अर्पित करें और धन्यवाद अर्पित करने का तरीका भी देश के एक एक व्यक्ति को जोड़ सकता है। रविवार को यानी जनता कर्फ्यू के दिन शाम को ठीक 5 बजे हम अपने घर के दरवाजे पर खड़े होकर या बालकनी में या खिड़कियों के सामने खड़े होकर 5 मिनट तक रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ऐसे लोगों का आभार व्यक्त करें। और आभार कैसे व्यक्त करेंगे? ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें। तर कोण आहेत राहुल सोलापूरकर तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत। आजवर त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले। नाटक, चित्रपट आणि मालिका अशा 3ही माध्यमातून त्यांनी काम केले। थरथराट सिनेमामधील टकलू हैवानच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध आहेत। अफलातून, आई शपथ, गोंधळ, जखमी कुंकू, धुमाकूळ, नशीबवान, नाथापुरे, बळीराजाचं राज्य येऊ दे या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं। राहुल सोलापूरकर हे कोण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।